31st March 2020, balance sheets of Medha Company Limited and Neelam Company Limited were as given below. आपल्याला 31 मार्च 2020 मेधा कंपनी लिमिटेड आणि नीलम कंपनी लिमिटेड यांचं आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे. प्रथम आपण मेधा कंपनी लिमिटेडचं बॅलन्स शीट बघून घेऊया. बॅलन्स शीट ऑफ मेधा कंपनी लिमिटेड. लायबिलिटी साइड, शेअर कॅपिटल 5 lakh शेअर्स ऑफ ₹10 each. अमाऊंट दिली आपल्याला त्या शेअरची 50 lakh. नंतर डेप्टर्स दिलेले आपल्याला 20 lakh. क्रेडिटर्स 6 lakh. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 16 lakh. त्यानंतर मेधा कंपनी लिमिटेडचा आपण असेट्स बघूया. गुडविल 4 lakh. लँड 8 lakh. बिल्डिंग 30 lakh. मशिनरी 20 lakh. त्यानंतर डेप्टर्स 10 lakh. स्टॉक 16 lakh अँड कॅश 4 lakh. आपल्याला असेट दिलेला आहे आणि असेट्स आणि लायबिलिटीची आपण जर बेरीज बघितलं टोटल तर ती आहे 92 lakh. त्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट ऑफ नीलम कंपनी लिमिटेडचं आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे आपण नीलम कंपनी लिमिटेडचं सुद्धा आपण बॅलन्स शीट लक्षात घेऊया. प्रथम लायबिलिटीज, शेअर कॅपिटल 3,20,000. शेअर्स ऑफ ₹10 each. अमाऊंट दिली आपल्याला 32 lakh. जनरल रिझर्व 2 lakh रुपीज आणि क्रेडिटर्स 4 lakh. असं आपल्याला लायबिलिटीज दिलेलं आहे. त्यानंतर नीलम कंपनी लिमिटेडचं आपण असेट्स बघूया. तर असेट्समध्ये लँड 4 lakh. बिल्डिंग 10 lakh. मशिनरी 4 lakh. फर्निचर 2 lakh. डेप्टर्स 8 lakh अँड स्टॉक 10 lakh. असं आपण लायबिलिटीज आणि असेट दोन्हीसाठी जर बेरीज बघितलं तर बेरीज जी आहे 38 lakh. मेधा कंपनी लिमिटेड एग्रीड टू परचेस द फॉलोइंग असेट्स ऑफ नीलम कंपनी लिमिटेड ॲट प्राइसेस डिटर्मिन. तर बघतो आपण इथे की मेधा जी कंपनी लिमिटेड आहे ही काय करत आहे, नीलम कंपनीकडून असेट्स परचेस करताय आणि परचेस करत असताना आपल्याला त्याचे प्राइसेस जे आहेत तुम्हाला प्राइसेसचं विवरण तुम्हाला खाली दिलेलं आहे. लँड अँड बिल्डिंग ॲट बुक व्हॅल्यू. तर काय मेधा कंपनी नीलम कंपनीकडून काय करताय, असेट्स खरेदी करताय आणि असेट्स खरेदी करत असताना कुठली असेट ती कुठल्या किमतीला खरेदी करताय ते आपल्याला खाली दिलेलं आहे. यामध्ये पहिलं जे आहे लँड अँड बिल्डिंग ॲट बुक व्हॅल्यू. नीलम कंपनी लिमिटेडचं लँड अँड बिल्डिंग खरेदी करत आहे मेधा कंपनी लिमिटेड आणि कुठल्या प्राइसला खरेदी करताय ती ॲट बुक व्हॅल्यूनुसार. त्यानंतर मशिनरी ॲट 10% लेस. नीलम कंपनी लिमिटेडचं मशिनरी सुद्धा मेधा कंपनी लिमिटेड खरेदी करताय, परंतु खरेदी करत असताना बघतो आपण की जी काय त्याची बुक व्हॅल्यू तुम्हाला दिली असेल त्या बुक व्हॅल्यूला खरेदी न करता त्या बुक व्हॅल्यूपेक्षा 10% लेसनी ती काय करताय, मशिनरी खरेदी करताय. फर्निचर ₹1,80,000. त्यानंतर नीलम कंपनी लिमिटेडचं फर्निचर सुद्धा मेधा कंपनी लिमिटेड काय करताय, खरेदी करताय. खरेदी करत असताना ती ॲट बुक व्हॅल्यूनुसार खरेदी न करता ती एग्रीड व्हॅल्यूनं खरेदी करताय, आहे का नाही. आणि तिची किंमत तुम्हाला दिलेली आहे की फर्निचर किती ₹1,80,000 ती खरेदी करताय. तर ॲक्च्युअली बघतो आपण की जेव्हा आपण नीलम कंपनी लिमिटेडचं जर फर्निचरची आपण व्हॅल्यू बघितली तर ते आपल्याला दिलं होतं ₹2 lakh. ₹2 lakh काय त्याचं ॲट बुक व्हॅल्यू दिलेलं आहे, परंतु त्या किमतीला खरेदी न करता ते कितीला खरेदी करताय, ₹1,80,000 आणि ही जी व्हॅल्यू जी कशी त्याची एग्रीड व्हॅल्यू आहे, त्यांचं करारानुसार ते ठरले असेल. त्यानंतर डेप्टर्स ॲट 5% लेस. आणि बघतो आपण की नीलम कंपनीचे जे डेप्टर्स आहेत, डेप्टर्स सुद्धा बघतो आपण की ॲट बुक व्हॅल्यूनुसार खरेदी न करता ते 5% लेसनी ती खरेदी करताय.
अँड स्टॉक ॲट 20% लेस. आणि स्टॉक सुद्धा खरेदी करताय, परंतु स्टॉक सुद्धा बघतो आपण की ॲट बुक व्हॅल्यूनुसार खरेदी न करता ती सुद्धा काय करताय 20% लेसनी खरेदी करताय. मेधा कंपनी लिमिटेड agreed to pay rupees 16 lakh ॲज गुडविल टू नीलम कंपनी लिमिटेड. बघतो आपण इथे की मेधा कंपनी लिमिटेड काय करताय नीलम कंपनीला गुडविल म्हणून 16 लाख रुपये काय करताय पे करताय. आणि हे त्या दोघांमध्ये करार झाला. करारानुसार काय करताय मेधा कंपनी लिमिटेड नीलम कंपनी लिमिटेडला गुडविल म्हणून 16 लाख रुपये काय करताय पे करताय. त्यामुळे आपण जेव्हा आपण त्याचं असेट टेकन ओव्हर कॅल्क्युलेशन करू त्यावेळेस आपल्याला गुडविल लक्षात घ्यावं लागेल. Purchase consideration is to be paid by Medha Company Limited in the form of 4 lakh shares of their own at rupees 12.50 per share and the balance in cash. Purchase consideration is to be paid by Medha Company Limited in the form of 4 lakh shares of their own at rupees 12.50 per share and the बॅलन्स इन कॅश. तर बघतो आपण इथे की परचेस कन्सेशन ती पे करत असताना काय म्हटलं की 4 लाख शेअर्स ज्याची किंमत बघतो आपण की 12.50 पर्यंत पे करताय आणि उर्वरित काय परत काही बॅलन्स असेल तर तेवढा बॅलन्स ती काय करताय कॅश म्हणून ते पे करताय. त्यामुळे इथे बघतो आपण की नेट असेट ॲज ए त्याचं पीसी असेल, जेवढं नेट असेट असेल तेवढं त्याचं पीसी असेल. आणि यामध्ये बघतो आपण की 4 लाख शेअर्स पर रुपीज 12.50 पर्यंत काय करताय पे करताय आणि परत बॅलन्स अमाऊंट जे असेल तेवढी अमाऊंट काय करताय ती कॅश म्हणून पे करताय. नीलम कंपनी लिमिटेड पेड ऑफ द क्रेडिटर्स फॉर देमसेल्फ. त्यानंतर बघतो आपण की ते बघतो आपण या उदाहरणामध्ये की जे क्रेता कंपनी जी आहे विक्रेता कंपनीची फक्त असेट्स खरेदी करतो, त्यामुळे लायबिलिटीज ती खरेदी करून आलेली नाही आहे. त्यामुळे लायबिलिटी जी असेल ती काय करेल क्रेता कंपनी स्वतः त्याचं पेडअप करेल किंवा त्याला आपण रिटर्न ऑफ करेल. त्यामुळे बघतो आपण इथे नीलम कंपनी लिमिटेड पेड ऑफ द क्रेडिटर्स फॉर देमसेल्फ. बघतो आपण इथे की नीलम कंपनी लिमिटेड जे काही क्रेडिटर्स आहेत ते क्रेडिटर्स काय करताय स्वतः नीलम काय करताय ते पेड करताय. आणि यावरून आपल्याला गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ नीलम कंपनी लिमिटेड अँड मेधा कंपनी लिमिटेड. आपल्याला give the journal entries in the books of Neelam Company Limited and Medha Company Limited and prepare the balance sheet of Medha Company Limited after absorption. आणि या उदाहरणाचे जे काय व्यवहार तुम्हाला दिले ट्रान्झॅक्शन दिले त्या ट्रान्झॅक्शनवरून आपल्याला क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला रोजकीर्द नोंदी द्यावायच्या आहेत आणि विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला रोजकीर्द नोंदी द्यावायच्या आहेत आणि त्यानंतर सविल्यानंतर तुम्हाला बॅलन्स शीट तयार करावायचा आहे. तर इथे बघतो आपण की क्रेता कंपनी कोण आहे आणि विक्रेता कंपनी कोण आहे. तर बघतो आपण इथे एक नीलम कंपनीकडून मेधा जी कंपनी आहे ही काय करताय असेट्स खरेदी करताय. याचा अर्थ नीलम कंपनी कोण आहे तुमची विक्रेता कंपनी आहे आणि मेधा कंपनी ही काय क्रेता कंपनी आहे. त्यामुळे आपण विक्रेता कंपनी आपण म्हणूया नीलम कंपनी लिमिटेडला आणि क्रेता कंपनी मेधा कंपनी लिमिटेडला. आणि त्यानंतर तुम्हाला म्हटलं आहे की या दोघांच्या क्रेता आणि विक्रेता कंपनीच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी दिल्यानंतर आपल्याला सविल्यानंतरचा बॅलन्स शीट इन द बुक्स ऑफ कोणाच्या मेधा कंपनी लिमिटेडच्या बुक्समध्ये तुम्हाला ते बॅलन्स शीट तयार करायचं आहे. बघतो आपण की क्रेता कंपनी जी आहे मेधा कंपनी लिमिटेड हे नीलम कंपनीकडून काय करताय असेट्स खरेदी करताय आणि असेट्स खरेदी करत असताना काय की सर्वच असेट ती काय ॲट ए बुक व्हॅल्यूनुसार खरेदी न करता त्यांच्यामध्ये काय जे एग्रीमेंट झालं असेल त्यानुसार ती खरेदी करताय. तर बघतो आपण की काही असेट जे आहे ती काय करताय ॲट ए बुक व्हॅल्यूनुसार खरेदी करताय. काही असेट त्यांच्या किमतीपेक्षा कमीने ते खरेदी करताय. काही असेट बघतो आपण की त्याचं कसं की त्यांचं एक अमाऊंट त्यांची म्हणजे कसं ठरलेली आहे. जसं फर्निचर बघतो आपण की ॲक्च्युअली फर्निचरची जे ॲट बुक व्हॅल्यू जे आहे तुम्हाला दिलेलं होतं 2 लाख रुपीज, परंतु 2 लाख रुपयाला फर्निचर खरेदी न करता ॲट बुक व्हॅल्यूनुसार तर ते 1,80,000 खरेदी करता म्हणजे ते एग्रीड व्हॅल्यू झाली तुमची. ठीक आहे. त्यामुळे बघतो आपण की जेव्हा आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन
आपण कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस आपण काय करतो, असेट टेकन ओव्हर लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर. त्यामुळे असेट टेकन ओव्हर मध्ये घेतलेली संपत्ती कुठली आहे आणि ती कुठल्या किमतीला खरेदी केलेली आहे, ती आपण खरेदी किंमत लक्षात घेत असतो आणि त्यानुसार आपण त्या कंपनीचे नेट असेट आपण काढत असतो. त्यामुळे बघतो आपण इथे काय म्हटलं आहे, की जे पर्चेस कन्सिडरेशन जे तुम्हाला दिलेलं आहे, ते काय म्हटलं आहे, की 4,00,000 शेअर्स पर शेअर्स 12.50 पर्यंत पे करताय आणि रिमेनिंग बॅलन्स जे असेल ते बॅलन्स काय म्हणताय, इन कॅशमध्ये पे करताय. याचा अर्थ होतो, की जेवढा काय तुमचं नेट असेट असेल तेवढं त्याचं पीसी असेल. त्यामुळे जेवढा काय नेट असेट असेल तेवढे अमाउंट तो पे करताय आणि पे करत असताना बघतो आपण, की शेअरच्या स्वरूपात पे करताय आणि रिमेनिंग बॅलन्स तो कॅशच्या स्वरूपात पे करताय. ठीक आहे. तर आपण या उदाहरणाचा आपण व्यवहार लक्षात घेतला आणि त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ पर्चेस कन्सेशन काढावाचा आहे आणि त्याचं मोड ऑफ पेमेंट. तर आपण आज हाऊ टू कॅल्क्युलेट पर्चेस कन्सिडरेशन. तर फर्स्ट आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. सोल्युशन कॅल्क्युलेशन ऑफ पर्चेस consideration for Neelam Company Limited. आपल्याला परचेस कन्सेशन काढावाचं आहे. त्यामुळे आपण परचेस कन्सेशन कसं काढतो, आपण असेट टेकन ओव्हर लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर. तर या उदाहरणामध्ये लक्षात घ्यायचं, की कुठली संपत्ती त्याने खरेदी केली आणि कुठली देतं त्यांनी स्वीकारल्या किंवा खरेदी केली. तर बघतो आपण, की उदाहरणामध्ये फक्त मेधा कंपनी लिमिटेड काय केलं आहे, की नीलम कंपनीकडून फक्त असेट्स खरेदी केले आहे. त्यामुळे लायबिलिटीज त्यांनी खरेदी केली नाही. त्यामुळे तुमची लायबिलिटीज काय असेल, लायबिलिटीज टेकन ओव्हर नील असेल. ठीक आहे. त्यामुळे असेट टेकन ओव्हर. मग बघतो आपण, की मेधा कंपनी लिमिटेडने नीलम कंपनीकडून जे असेट खरेदी केलं, कुठली असेट खरेदी केलं आणि कुठल्या किमतीला खरेदी केलं. तर बघतो लँड. उदाहरणामध्ये बघितलं आपण, तर लँड कसं खरेदी केलंय, ऍट बुक व्हॅल्यू नुसार. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये आपण ऍट बुक व्हॅल्यू आणि बघतो आपण, की लँडची जी किंमत जी दिली तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये, ती दिली तुम्हाला 4,00,000 रुपीज 4,00,000. त्यानंतर बिल्डिंग कशी खरेदी केलेली आहे, ती सुद्धा ऍट बुक व्हॅल्यू नुसार. त्यामुळे बघतो आपण, की बिल्डिंगची जी व्हॅल्यू जी आहे किती 10,00,000 रुपीज. त्यामुळे बिल्डिंग ऍट बुक व्हॅल्यू किंमत आहे 10,00,000 रुपीज. त्यानंतर नेक्स्ट असेट दिलेला आहे मशिनरी. मशिनरी खरेदी करताय आणि मशिनरी खरेदी कशी करताय, ऍट 10% लेस. त्यामुळे मशिनरी ऍट बुक व्हॅल्यू नुसार खरेदी न करता ती कशी खरेदी करताय, ऍट 10% लेसनी. त्यामुळे ऍट 10% लेस. मग बघतो आपण, की नीलम कंपनी लिमिटेडचे जे मशिनरी होतं, ते मशिनरीची व्हॅल्यू किती आहे. तर बघतो आपण, की त्याचा बुक व्हॅल्यू तुम्हाला दिलं होतं 4,00,000 रुपीज. 4,00,000 रुपीजला म्हणजे ऍट बुक व्हॅल्यू नुसार खरेदी न करताय, कसं करताय, 10% लेसनी. 10% लेस जर केलं आपण याचं, तर किती
40,000 आपण लेस करू, त्यामुळे कितीला खरेदी करेल? 3,60,000 ला. त्यामुळे मशिनरी ॲट 10% लेसनी म्हणजे काय 3,60,000 ला ती मशिनरी खरेदी करेल. त्यामुळे मशिनरीची व्हॅल्यू होईल रुपीज 3,60,000. त्यानंतर फर्निचर फर्निचर कशी खरेदी केलेलं आहे? बघतो आपण की उदाहरणार्थ तुम्हाला फर्निचरची तुम्हाला अमाऊंट दिलेली आहे 1,80,000. म्हणजे ही काय त्याचं रिव्हॅल्युएशन आहे का ना. ऍक्च्युअली बघतो आपण की बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला फर्निचरची जी अमाऊंट दिली आहे तुम्हाला 2,00,000 रुपये दिलेला आहे. ही झालं तुमचं ॲट बुक व्हॅल्यूनुसार. परंतु बघतो आपण इथे की बुक व्हॅल्यूनुसार खरेदी न करता त्याचं रिव्हॅल्युएशन झालेलं आहे आणि त्याची किंमत ठरली आहे की 1,80,000. त्यामुळे मेधा कंपनी लिमिटेड काय करेल फर्निचर जे आहे ते 1,80,000 ला काय खरेदी करत आहे. त्यामुळे आपण फर्निचर याला आपण म्हणू रिव्हॅल्युएशन आणि खरेदी करताय 1,80,000. त्यानंतर डेप्टर्स बघतो आपण की आपल्याला दिलेला की ॲट 5% लेस. त्यामुळे डेप्टर्स ॲट 5% लेस आणि खरेदी करताय. तर बघतो आपण की डेप्टर्सची अमाऊंट जी तुम्हाला दिलेली आहे 8 लाख दिला. त्याचा 10% जर आपण काढलो तर 80,000 होतो. 5% 40,000. त्यामुळे आपण 40,000 कमी ना म्हणजे 8 लाख मायनस 40,000 म्हणजे तुमचं 7,60,000. ठीक आहे. हां, मग डेप्टर्स बघतो. डेप्टर्स काय कसं खरेदी केला ॲट 5% लेसनी. त्यामुळे बघतो आपण की डेप्टर्सची जे ॲट बुक व्हॅल्यू जी आहे ते 8 लाख रुपीज आहे. त्यामधून आपण 5% लेसनी खरेदी करत असेल तर त्याची अमाऊंट येतो 7,60,000. त्यामुळे डेप्टर्स तो किती 7,60,000 ला तो खरेदी करेल. त्यानंतर स्टॉक दिलेला आहे. स्टॉक सुद्धा खरेदी करताय, परंतु खरेदी करताना कसं खरेदी करताय ॲट बुक व्हॅल्यूनुसार खरेदी न करता त्यावरती 20% लेसनी ते खरेदी करताय. त्यामुळे ॲट 20% लेस. जर 20% लेसनी खरेदी करत असेल तर त्याची व्हॅल्यू येतो 8 लाख रुपीज. 8 लाख. बघतो आपण की तुम्हाला स्टॉकची व्हॅल्यू दिली तुम्हाला 10 लाख रुपीज. त्या 10 लाख रुपीज वरती 20% लेसनी खरेदी करताय. त्यामुळे आपण 2 लाख रुपीज काय केलं आपण त्यामधून मायनस केलं तर बघतो आपण की तुम्ही मिळतो किती आपल्याला 8 लाख रुपीज. त्यामुळे स्टॉक तो कितीला खरेदी करताय 8 लाख रुपीजला खरेदी करताय. आणि त्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलं होतं की ॲज पर ॲग्रीमेंट त्या दोघांमध्ये झालं होतं गुडविल म्हणून किती अमाऊंट पे करताय 16 लाख रुपीज. त्यामुळे आपण गुडविल आणि हे कसं ठरलंय त्यांचं ॲग्रीमेंटनुसार. त्यामुळे आपण त्याला ॲज पर ॲग्रीमेंट आणि ती अमाऊंट आहे रुपीज 16 लाख. अशा पद्धतीने बघतो आपण की मेधा कंपनी लिमिटेड हे काय करताय नीलम कंपनीकडून असेट टेकन ओव्हर करताय. मग बघतो आपण की टोटल असेट टेकन ओव्हर किती झालं तर यांची बेरीज जर केलं आपण तर तुम्हाला टोटल असेट्स टेकन ओव्हर मिळेल रुपीज 51 लाख असं टोटल असेट जे बघतो आपण की नीलम कंपनीकडून टोटल 51 लाख रुपीचं असेट ती खरेदी करते. त्यानंतर लेस काय करतो आपण लायबिलिटीज टेकन ओव्हर लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर. मग बघतो आपण की या उदाहरणामध्ये क्रेता जी कंपनी आहे
कुठली लायबिलिटी त्यांनी खरेदी केली आहे. तर उदाहरणामध्ये बघतो आपण की फक्त असेट्स त्यांनी खरेदी केलेल्या अशी कुठलीही लायबिलिटी त्यांनी स्वीकारलेली नाही आहे. त्यामुळे तुमचं लायबिलिटी टेकन ओव्हर काय असेल, नील असेल. त्यामुळे आपण टोटल असेट टेकन ओव्हर लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर तुमचं नील आहे. त्यामुळे आपण असेट्स मायनस लायबिलिटीज केलं तर तुम्हाला मिळेल नेट असेट्स. त्यामुळे आपण लायबिलिटीज तुमचं नील आहे ती मायनस केलं आपण तर तेवढी अमाउंट येईल तुमचं. त्यामुळे तुम्हाला मिळेल ₹51 लाख आणि ही असेल त्याचं नेट असेट्स. नेट असेट्स आणि ही नेट असेट्स काय असेल त्याचं परचेस कन्सिडरेशन. त्यामुळे मेधा कंप्लिमेंट काय करेल की 51 लाख रुपये त्याचं नेट असेट्स आहे. नेट असेट ॲज त्याचं पीसी असेल. त्यामुळे मेधा कंप्लिमेंट काय करेल की 51 लाख रुपये तो पे करेल. तर बघतो आपण की आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं आहे की मेधा कंपनीमध्ये परचेस कन्सिडरेशन का पे करताय की 4 लाख शेअर्स पर शेअर्स 12.50 प्रमाणे काय करताय पे करताय. आणि जर उर्वरित अमाऊंट जे असेल ते उर्वरित अमाऊंट काय करताय कॅशच्या स्वरूपात पे करताय. त्यामुळे आपण त्याचं मोड ऑफ पेमेंट कॅल्क्युलेशन करून घेऊया. ठीक आहे, हे समजलं. असं टेकन ओव्हर बघतो की या उदाहरणामध्ये ऑल असेट त्यांनी कसं ऍट बुक व्हॅल्यूनुसार खरेदी न करता तर सर्वांची व्हॅल्यू जी आहे बघतो काही असेट त्यांनी ऍट बुक व्हॅल्यूनुसार खरेदी केला आहे. तर काही कसं की 10% किंवा 5% लेसनी खरेदी केलेला आहे. आणि काही व्हॅल्यू जी आहे त्यांचं रिव्हॅल्युएशन किंमत ठरवून ते खरेदी केलेलं आहे. तर त्यानुसार बघतो आपण की जेव्हा आपण असेट टेकन ओव्हर लक्षात घेत असताना कुठली संपत्ती कुठल्या किमतीला त्यांनी खरेदी केलं ती किंमत आपण लक्षात घेतो. ठीक आहे, हे झालं याचं नेट असेट मिळालं आपल्याला ₹51 लाख. त्यानंतर मोड ऑफ पेमेंट. मोड ऑफ पेमेंट काय तर मेधा कंपनी लिमिटेडने काय केलं, नीलम कंपनी लिमिटेडला काय केलंय पीसीच्या स्वरूपात काय केला 4 लाख शेअर्स पर शेअर 12.50 प्रमाणे तो पे करताय आणि उर्वरित अमाऊंट कॅशच्या स्वरूपात देत आहे. त्याचा टोटल पीसी किती आहे 51 लाख रुपीज. म्हणजे जेवढा काय त्याचा नेट असेट आहे तेवढंच त्याचं पीसी असेल. त्यामुळे बघतो आपण की मोड ऑफ पेमेंट फर्स्ट 4 लाख शेअर्स इन 4 lakh shares in Medha Company Limited at rupees 12.50 at rupees 12.50 discharge the shareholders of discharge the shareholders of Neelam Company Limited. तर काय मेधा कंपनीमुळे आपले काय करत आहे 4 लाख शेअर्स पर शेअर्स 12.50 प्रमाणे काय करताय तो नीलम कंपनीला तो पीसी स्वरूपात तो देऊन आलेला आहे. त्यामुळे बघतो आपण त्याची 4 लाख इंटू 12.50 यानुसार आपण जर शेअरची व्हॅल्यू काढली तर शेअरची व्हॅल्यू होतो रुपीज 50 लाख. म्हणजे काय पीसीच्या स्वरूपामध्ये 50 लाख रुपीजचं शेअर्स तो काय करताय इश्यू करताय पे करताय. आणि त्यानंतर म्हटलं होतं आपल्याला की रिमेनिंग बॅलन्स जे असेल ते बॅलन्स काय करताय तो की कॅशच्या स्वरूपात पे करताय. तर इथे बघतो आपण की त्याचा नेट असेट ॲज त्याचं पीसी आहे. नेट असेट होतं 51
लाख एवढी अमाऊंट त्याला पीसी स्वरूपात द्यावंच आहे. यापैकी बघतो आपण की काय 50 लाख रुपीज तो शेअरच्या स्वरूपात पे करताय. ते झालं शेअर्स. शिल्लक किती उरले आता 1 लाख रुपीज. त्यामुळे रिमेनिंग जी बॅलन्स आहे 1 लाख रुपीज तेवढं तो का करेल कॅशच्या स्वरूपात तो पे करेल. त्यामुळे सेकंड पेमेंट असेल त्याचं कॅश कॅश पेमेंट आणि हे कसं होतं रिमेनिंग बॅलन्स. त्यामुळे आपण म्हणून बॅलन्स फिगर किती उरतात ते 1 लाख रुपीज. त्यामुळे रुपीज 1 लाख काय करतो कॅशच्या स्वरूपात तो पे करेल. त्यामुळे टोटल त्याचं मोड ऑफ पेमेंट असेल रुपीज 50 लाख रुपीज शेअरच्या स्वरूपात आणि 1 लाख रुपीज कॅशच्या स्वरूपात. असं टोटल 51 लाख रुपीज तो काय करताय पे करताय. की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकिर्द नोंदी कसं केले जातो आणि क्रेता कंपनीच्या पुस्तकात रोजकिर्द नोंदी कसे केले जातात. आणि त्यानंतर विचारलं होतं आपल्याला आफ्टर ॲब्झॉर्प्शन्स मेधा कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये तुम्हाला काय करायचं होतं बॅलन्स शीट तयार करावं जातं. त्यानंतर आपण बॅलन्स शीट कसं तयार केला जातो ते सुद्धा आपण बघूया. तर